नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ITT क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका क्रमांक 15। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही करंट अफेअर असेल म्हणजे चालू घडामोडी, तसेच जीके असेल, मराठी व्याकरण असेल किंवा विज्ञान असेल, असे सर्वच प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला आपल्या इथून मागचे कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची देखील लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे। त्यावरती क्लिक करून तुम्ही इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, मेक इन इंडिया अंतर्गत देशात कधीपर्यंत पहिल्या सेमीकंडक्टर चिपचे उत्पादन होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2 डिसेंबर 2024 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, श्वासोच्छ्वास प्रक्रियेवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मस्तिष्क पुच्छ आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना डॅश डॅश येथे केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फरीदाबाद आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात डाळिंबावरील तेलकट डाग या रोगाचा प्रादुर्भाव डॅश डॅश या जातीवर सर्वप्रथम दिसून आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रुबी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, महाराष्ट्र राज्यात कोठे इंडिया जेम अँड ज्वेलरी पार्क उभारला जाणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी मुंबई आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे म्हणजेच काय तर MIDC याचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, जवाहरनगर व वाडी ही ठिकाणे खालीलपैकी कशाकरिता प्रसिद्ध आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संरक्षण साहित्य निर्मिती आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 तुषार खंडक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा, शेत पातळीवर बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन मोजण्याचे खात्रीशीर साधन पुढीलपैकी कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लायसीमीटर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, OECD आणि स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक इंटरनेट स्पीड कोणत्या देशात आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण कोरिया आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनासाठी बियाण्यास हायझोबियन कल्चर लावण्याची शिफारस केली जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वाटाणा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पावसाचे कमाल प्रमाण आढळते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आंबोली आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, हिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणत्या झाडपाल्याचा वापर केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ग्लिरिसिडिया आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, ब्रोमिनेशन प्रक्रियेमध्ये मिथेनमधील हायड्रोजनची जागा डॅश डॅश अणू घेतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ब्रोमीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने सॅफ करंडक स्पर्धेत सर्वाधिक किती गोल करण्याचा विक्रम नावावर केला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 24 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16वा,
शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश ओळखा. तर बघा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गुलमोहर. प्रश्न क्रमांक 17 त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अभ्यास आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 खाली दिलेल्या पर्यायांतून अवयवीभाव समास नसलेला पर्याय निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनिष्ट आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 अलंकार ओळखा आणि या ठिकाणी एक वाक्य दिलं आहे बघा, तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उत्प्रेषा अलंकार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 अंगात धाडस असणाऱ्यांनीच हे कार्य करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती असेच महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी टाकत असतो. जर कोणी अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे, त्यावरती क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल आत्ताच्या आत्ता जॉईन करून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 21 ठक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लबाड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 नदी या नामासाठी योग्य विशेषण ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वाहती आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी मध्यम पदलोपी समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए साखर भात आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 जर मला पुस्तक देशील तर मी तुझ्याशी बोलेन ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संकेतार्थी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 वीरमरण या शब्दाचा समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मधारय तत्पुरुष समास आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आणि शब्द कोणता आहे बघा ब्रह्मदेव. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कमलासन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 तेज प्लस निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द शोधा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तेजोनिधी नीट वाचून घ्या, तेजोनिधी आपलं योग्य उत्तर आहे. शेवटचे 3 प्रश्न बाकी आहेत आणि मी पुन्हा तुम्हाला विनंती करतोय, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि येणाऱ्या काळातील असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 28 आधुनिक मराठी कवितेचे जनक या बिरुदावलीने कोणास गौरवले आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केशवसूत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 त भ ज ज ग ग हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वसंत तिलिका आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 देवत्व या शब्दाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम आपलं योग्य उत्तर आहे.